प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे आणि अखेर दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होत सत्याचा विजय होऊन अंशुमनच्या पापाचा घडा भरत अंशुमनचे भयानक सत्य अंशुमनला नको त्या अवस्थेत ज्या वेळेस आता समर स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघतो, त्याच वेळेस विनाकारण स्वानंदीला माफी मागायला लावून अंशुमनचे समर्थन करत आपण खूप मोठी चूक केली आणि अंशुमन राक्षसी वृत्तीचा असल्याचे समोरच्या भयानक दृश्याने आता समोर येताच समर आता 4 अशा कोणत्या भयानक गोष्टी करतो प्रेक्षकांनो, त्या 4 गोष्टीतून अंशुमनला भयानक शिक्षा देऊन श्वेताला न्याय मिळवून देत फक्त केवळ आपल्यासाठी काहीही चूक नसताना अंशुमनची माफी मागणाऱ्या स्वानंदीचा आता सगळ्यात मोठ्या सरप्राईजने समर आता कसा स्वीकार करतो। भर दरवाजातून राजवाड्यांच्या घरामध्ये स्वानंदीला उचलून मल्लिकासमोर घेऊन येत आता समर हा कसा मोठा धमाका करतो आणि स्वानंदीचा स्वीकार करून खरी स्वानंदी कशी आता समोर येते प्रेक्षकांनो, आणि श्वेताला न्याय मिळवून देत अंशुमनला समर आता कोणती भयानक शिक्षा करणार हे सगळे या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो आपल्याला बघावयास मिळणार आहे। श्वेता अंशुमनला नको त्या विचित्र अवस्थेत बघताच आता समर 4 अशा कोणत्या गोष्टी करणार की जेणेकरून प्रत्येकाला कसा न्याय मिळणार प्रेक्षकांनो, हे सगळं चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। त्यामध्ये आता श्वेताला पुन्हा एकदा धमकावल्यामुळे श्वेताने समोर काहीच बोललेले नसताना आता आनंद तोंडावर पडतो, पण हुशारीने आनंद आणि निकिता आता स्वानंदीची भेट घेऊन कंपनीमध्ये अंशुमन हा श्वेताची कशी हॅरॅसमेंट करतो हे सगळी हकीकत सांगतो। आनंद म्हणतो की स्वानंदी वहिनी, तू जर श्वेताला भेटली तर तू श्वेताला यातून बाहेर काढशील आणि नक्कीच तिला काहीतरी समज देशील आणि तिचं हे सत्य तू समोर आणशील अशी आम्हाला खात्री आहे। त्यासाठी तू श्वेताची भेट घेशील का? आता स्वानंदी श्वेताला भेटण्यासाठी तयार झालेली असते आणि पटकन आता स्वानंदी श्वेताला फोन करून एका ठिकाणी बोलावते। श्वेताची भेट घेता क्षणी स्वानंदी मोठ्या हुशारीने आता जेव्हा आपल्यावरती अन्याय होत असतो, आपण कोणकोणत्या परिस्थितीतून आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेव्हा आपण असं उभं राहत असताना आपल्यावर अशी वेळ येते, त्यावेळेस आपण आपलं सगळं सोडून माघारी फिरतो, त्यामध्ये नुकसान तर आपलंच होतं। म्हणून यामध्ये माघारी फिरायचं नाही तर आलेल्या गोष्टीला तोंड देऊन तिचा सामना करायचा आणि ती वाईट प्रवृत्ती तिथेच दाबून काढायची अशी स्वानंदीने आता मोठ्या हुशारीने इकडे आता श्वेताला सांगितलेलं असतं। आणि जर अशा वाईट प्रवृत्तीला आपण माघारी फिरून जर तिला पाठबळ देत राहिलो तर समाजात अशा वाईट वृत्ती अजून वाढत जातात, हे देखील आता स्वानंदीने श्वेताला सांगितलेलं असतं। आणि स्वानंदीचे ते बोलणे ऐकून आता श्वेताला स्वानंदीवर खरंच मोठा विश्वास बसलेला असतो आणि त्या क्षणी तिच्या मोबाईलमध्ये असलेले अंशुमनचे ते घाणेरडे मेसेज आता इकडे श्वेता ही पटकन आता स्वानंदीला दाखवते आणि म्हणते की ते अंशुमन सर बघा ना, मला किती घाणेरडे मेसेज करतात, अहो यापेक्षा अजून घाणेरडे मेसेज आहेत। त्या दिवशी त्यांनी माझा मोबाईल घेतला आणि त्यांनी डिलीट मारले। फक्त हे मेसेजेस मी याचे स्क्रीनशॉट काढले होते माझ्या बहिणीला पाठवण्यासाठी, म्हणून हे राहिले। आता स्वानंदी ते मेसेजेस बघताच हे तर खूप भयंकर असल्याचे स्वानंदीला जाणीव होते। स्वानंदी म्हणते, हे बघ श्वेता, हे तर खूप भयंकर आहे आणि हे आता याला वाचा फोडलीच पाहिजे, तू काही घाबरू नकोस, यासाठी मी तुझ्या पाठीशी आहे असा आता विश्वास स्वानंदीने श्वेताला दाखवलेला असतो। इकडे आता तेवढ्यात श्वेताचा मोबाईल वाजून श्वेताला ऑफिसमध्ये बोलावलेले असते आणि स्वानंदी म्हणते की शांत चित्ताने तू ऑफिसमध्ये जा, मी तुझ्या पाठीशी आहे, काहीही होणार नाही। आता श्वेता ही निघून जाते, पण त्याच वेळेस मात्र इकडे आता शेळके मॅनेजरने श्वेताला बघितलेलं असतं आणि शेळकेने अंशुमनला सगळं सांगितलेलं असतं। श्वेता ही स्वानंदीची भेट घेऊन तिला काहीतरी सांगत होती, हे सत्य अंशुमनला समजताच आता ऑफिसमध्ये येताच अंशुमन पुन्हा आता श्वेतावरती राग काढतो
अंशुमन म्हणतो की मी तुला सांगितलं होतं माझ्याशी पंगा घेतला तर तुला खूप महागात पडेल, तरीसुद्धा तू ऐकलं नाही आणि त्या स्वानंदीचे कान भरवले. आता तर मी तुला सोडणारच नाही. बघ आता मी तुला तुझे किती कसे हाल करतो ते. आता अंशुमनला कळून चुकलेलं असतं की ही स्वानंदी आता थांबणारातली नाही आहे आणि श्वेताचे हे सत्य ही आता पुन्हा एकदा समोर आणणारच. आता आता इकडे अंशुमनला मात्र काही कळत नसतं आणि आता अंशुमन घरी येतो आणि घरी येताच आता स्वानंदीचे सत्य अंशुमन आता मलिकाला सांगतो आणि म्हणतो की मॉम, आता तू बघ मी ना या स्वानंदीला कशी तिला जन्माची अद्दल घडवतो आणि त्या श्वेताचा डाव आता या स्वानंदीवर कसा उलटवतो ना माझ्या स्टाईलने. मॉम तू आता बघतच राहा. इकडे आता शेळकेला सांगून मोठा प्लान करून आता अंशुमननी श्वेताच्या आईला किडनॅप केलेलं असतं. श्वेता जाम घाबरते. अंशुमन म्हणतो की आता एक काम करायचं, उद्या तुला समरदादाने बोलावलं तर हे सगळं तू समरदादाला कसं सांगायचं माहिती आहे का? स्वानंदी मॅडमने अंशुमन सरांविषयी मला असं तुमच्यासमोर बोलायला सांगितलं असं तू समरदादाला सांगायचं. आता श्वेता जाम घाबरते पण आता श्वेताचा नाविलाज झालेला असतो. आता इकडे स्वानंदी दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये येते आणि पुन्हा एकदा समरला गोडीने सगळी हकीकत सांगते. शांत डोक्याने पुन्हा एकदा तुम्ही श्वेताला सगळं विचारा ना. आता समर म्हणतो की ठीक आहे, पण तुम्ही माझ्या भावावरती असे आरोप करता. आनंदने देखील त्या दिवशी असा आरोप केला होता आणि माझा भाऊ किती स्त्रियांचा आदर करतो तुम्हाला माहिती नाही. अहो आज उन्हात उभे असलेल्या आजीला त्याने ऑफिसमध्ये आणून किती मानाची वागणूक दिली माहिती आहे का? आणि तुम्ही पुन्हा असा माझा भावाचा अपमान करता, ते मला चालणार नाही. स्वानंदी म्हणते अहो तुम्ही एकदा श्वेताला विचारा तर समर म्हणतो ठीक आहे. पुन्हा एकदा श्वेताला समरने आतमध्ये बोलावलेली असते आणि आता अंशुमन श्वेता तिथे येताच पुन्हा एकदा समर श्वेताला विचारतो की तुम्हाला अंशुमन काही घाणेरडे मेसेज वगैरे करतो का आणि पुन्हा अंशुमन तुम्हाला त्रास देतो का? आता श्वेता खाली मान घालते. स्वानंदी म्हणते की अगं श्वेता सांग ना, तू मला जे मेसेजेस दाखवले होते ते मेसेजेस दाखव ना. तेव्हा आता श्वेता म्हणते कोणते मेसेज? आता स्वानंदीला धक्का बसतो. श्वेता म्हणते की उलट मलाच तुम्ही अंशुमन सरांविषयी असं बोलायचं समर सरांसमोर असं सांगितलं होतं. तर ते ऐकताच आता समरला धक्का बसतो. समर आता डोळे मोठे करतो आणि आता ते सगळं स्वानंदीच्या गळ्यात आलेलं असतं. अंशुमनने मोठा डाव रचून हे सगळं समर सरांना तू स्वतःच्या तोंडाने सांग की जेणेकरून समरदादाला अंशुमनचा राग येईल. असा समज आता समरचा होता क्षणी आता समरला राग येतो. अंशुमन म्हणतो की दादा बघितलं का, वहिनीचा राग माझ्यावरचा अजूनही गेला नाही आणि सूड उगवण्यासाठी आता या श्वेताचा वापर करून ही श्वेताला काहीतरी माझ्याविषयी सांगायला वहिनी सांगत आहे. दादा आपल्या दोघांमध्ये ही फूट पाडत आहे आणि मला हे अजिबात आवडलेलं नाही असे म्हणत अंशुमन तेथून रागाने बाहेर निघून जाण्याचे नाटक करतो. आता इकडे समरला जाम राग येतो. स्वानंदी म्हणते की अगं श्वेता काय बोलतेस? तर समर श्वेताला जाण्यासाठी सांगतो. श्वेता खाली मान घालून निघून जाते. आता स्वानंदीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. या श्वेताला आपण वाचवायला गेलो आणि या श्वेताने आपल्यालाच अडकवलं. तर आता इकडे स्वानंदी म्हणते की अहो, तर लगेच आता रागाने समर म्हणतो हे बघा, तुम्हाला जर तुमच्या मनाची थोडी जरी मनातून लाज वाटत असेल ना स्वतःची, तर तुम्ही अंशुमनची माफी मागा. आता ते ऐकताच स्वानंदीला धक्का बसतो आणि आता स्वानंदी समोर काहीच पर्याय उरलेला नसतो आणि लगेच आता स्वानंदी म्हणते ठीक आहे, मी असं काही केलेलं नाही आहे, पण हे सगळं श्वेता का बोलली ते मला माहिती नाही आहे. पण तरीसुद्धा विनाकारण हे माझ्यावर आलं तेव्हा तुमच्यासाठी मला ना मी माफी मागायला तयार आहे. आणि अंशुमनला बोलावताच आता स्वानंदी ही अंशुमनची माफी मागते. अंशुमन जाम खुश झालेला असतो. त्या अंशुमन आता म्हणतो की ठीक आहे वहिनी, अहो माफी वगैरेचं काही नाही, पण माझ्या आणि समरदादाविषयी आमच्यामध्ये फूट पाडू नका आणि काहीही बोलू नका.
समर म्हणतो, बघितलं का माझ्या भावाचं मन किती मोठं आहे. आणि आता समरच्या मनात आता अंशुमनविषयी अजून एक आदराचं स्थान तयार झालेलं असतं. रागाने आता अंशुमन आणि स्वानंदी तेथून निघून जातात. तर आता इकडे मात्र समर आनंदला घेऊन आता वेळ होताच कंपनीतून जाऊ लागतो. रस्त्याने जात असताना समर आनंदला म्हणतो की बघितलं का माझा अंशुमन, माझा भाऊ किती मोठ्या मनाचा आहे. अहो ही स्वानंदी मॅडम आहेच तशी. मी तुम्हाला सांगतोय ना, हे सरपोतदार सुधारणाऱ्यातले नाही. काही ना काही माझ्या घरच्यांच्या विषयी माझ्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा हे प्रयत्न करतच असतात. आता आनंदला सगळं माहीत असतं, पण आनंदकडे बोलायलाच काहीच जागा उरलेली नसते. आणि तेवढ्यात आता आनंदच्या लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये, या भांडणांमध्ये दोघांचेही डबे कंपनीत राहिले. आनंद म्हणतो की अरे समर, आपले दोघांचे टिफिन डबे तर कंपनीतच राहिले. समर आता वैतागलेला असतो. आनंद म्हणतो, नाही रे, माझी बायको माझा जीव घेईल आणि मला काहीही करून डबा आणायलाच पाहिजे. पुन्हा आता समरला घेऊन आनंद हा कंपनीमध्ये येतो. इकडे मात्र आता जाम खुश झालेला अंशुमन, त्याने आता पुन्हा श्वेताला ओव्हर टाईमला थांबवलेलं असतं आणि आता या श्वेताचा चांगलाच खेळ करायचा असा आता अंशुमनने ठरवून सगळा स्टाफ गेल्यानंतर अंशुमन आता श्वेताला त्याच्या केबिनमध्ये बोलावतो. अंशुमन जाम खुश झालेला असतो. श्वेता आता त्याच्या केबिनमध्ये येताच आता अंशुमन श्वेताच्या अगदी जवळ जातो आणि म्हणतो, बघितलं मी काय करू शकतो. आणि हे बघ, आता जर तू मला खुश करणार नसेल तर मग बघ मी आता काय करीन. असे म्हणत अंशुमन आता श्वेताचा हात धरतो, श्वेताला आपल्याकडे ओढतो आणि श्वेताचा किस घेऊ लागतो. श्वेताला आता अगदी श्वेताच्या जवळ जाण्याचा आता अंशुमन आता प्रयत्न करू लागतो. आणि आता अंशुमनने श्वेताला मिठीत ओढलेलं असतं. श्वेताचा नाविलाज झालेला असतो. श्वेता खूप घाबरलेली असते. आणि त्याच वेळेस इकडे आता अंशुमन हे सगळं करत असताना आपले डबे राहिल्यामुळे समर आणि आनंद पुन्हा आता ऑफिसमध्ये येतात. तर आता आनंद हा डबे आणायला जात असताना आनंदला अंशुमनच्या केबिनमधून आवाज येतो आणि लगेच आता अंशुमनच्या केबिनच्या दरवाजाजवळ जातात श्वेता आणि अंशुमन हे आता एकमेकांच्या मध्ये काहीतरी चाललंय, गडबड चालली हे आता आनंदच्या लक्षात येऊन पटकन आनंद आता समरला तिथे बोलावतो. आतमध्ये आता श्वेता अंशुमनला आता विरोध करत असते, गायावाया करत असते, विनवण्या करत असते, पण अंशुमन ऐकायला तयार नसतो. आणि आता समर तिथे येताच आता श्वेताचा आवाज ऐकताच आता समरच्या मनात संशय येतो आणि रागाने आता समर हा जोराने दरवाजाला धक्का मारतो आणि तो अंशुमनच्या केबिनचा दरवाजा एका क्षणात आता तुटून समोरच्या भयानक दृश्याने आता समरला धक्का बसलेला असतो. आणि समरने आता अंशुमन श्वेताला नको त्या विचित्र अवस्थेत बघितलेलं असतं. श्वेता ही अंशुमनला आता विरोध करत असते, पण अंशुमन आता ऐकायला तयार नसतो. आणि ते बघून मोठ्याने समरला धक्का बसून मोठ्यानेच ओरडत समर अंशुमनला म्हणतो की अंशा मी आलोय. आणि आता समरचा आवाज ऐकताच अंशुमन जाम घाबरतो आणि त्या क्षणी चुटकीसरशी दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी झालेले असते आणि अंशुमनचा खरा चेहरा समोर आलेला असतो. आणि त्या क्षणी आनंद आणि स्वानंदीचे बोलणे समरला आठवते आणि या दोघांनी आपल्याला सांगितलं असताना देखील आपण अंशुमनवर विश्वास ठेवला याचं आता समरला वाईट वाटतं. आणि स्वानंदीला विनाकारण आपल्यासाठी अंशुमनची माफी मागायला लागली हे देखील आता समरच्या लक्षात येऊन समर अंशुमनवर जाम भडकलेला असतो. आता रागाच्या रुद्रावताराने पुढे येत अंशुमनची कॉलर पकडून समर अंशुमनच्या जोराने थोबाडीत मारतो. आणि त्या क्षणी इकडे आता समरने आनंदला पोलिसांना बोलावायला सांगितलेले असते. आणि त्या क्षणी आता समरने अंशुमनला आता चांगलाच धडा शिकून कायमची अंशुमनची हकालपट्टी केलेली असते. समर म्हणतो की आज हाच तुझा कंपनीतला शेवटचा दिवस अंशुमन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना बोलवून आता अंशुमनला अटक करायला समरने सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे आता समर आता आनंदसोबत ज्या वेळेस आता घरी जातो
त्याच वेळेस आता स्वानंदीला उचलून घेत, आता हीच माझी खरी बायको, माझ्यासाठी हिने माफी मागितली आणि अंशुमनचे खरे सत्य आता आजी आणि मलिकासमोर सांगतो. आणि त्यामुळे समरने आता 4 गोष्टी करून श्वेताला न्याय मिळवून अंशुमनला भयानक शिक्षा दिलेली असते. आणि चुटकीसरशी आता स्वानंदीचे आता मन समरने जिंकलेले असते. तर कशी वाटली स्वानंदी ती कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.